चाकण MIDC, पिंपरी चिंचवड MIDC, पहिला आमचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आमच्या पिंपरी चिंचवडला MIDC आणून हे आमच्या पिंपरी चिंचवड शहराचा 50 वर्षाचा विकास केला. आज त्याच्यानंतर चाकण, म्हाळुंगा असन, निगोजा असन, कुर्ले असन, या ग्रामीण भागामध्ये नव्याने MIDC तयार झाली. MIDC तयार होत असताना ह्या भागात जे पायाभूत विकास झाला पाहिजे होता तो म्हणजे पहिला रस्ता, पाणी, लाईट आणि ड्रेनेज ही सोय नव्हती. कालांतराने लोकसंख्या वाढत गेली. आज 2026ला काही कारखाने पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातून आणि चाकण MIDCतून जाणार आहेत. मला दुर्दैव वाटतं की स्थानिक राजकीय नेत्यांनी या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे असं मला वाटतंय. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी दोनदा पहाटे चाकण चौकामध्ये येऊन रस्त्याची पाहणी केली. मी दादांना हे सांगितलं होतं की दादा, तळेगाव दाभाडे फाटा ते चाकण, चाकण ते शिक्रापूर, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील कासरवाडी ते डायरेक्ट मुळशी बायपास, कुर्ली बायपास, चाकण बायपास, शिवनेरी असा उड्डाणपूल झाला पाहिजे. आज गेले 40 वर्ष ह्या भागातील कामगार असतील, आमचे महिला असतील, युवक असतील, शेतकरी असतील, ह्या रस्त्याला त्रास झालेला आहे. आत्ता पावसामध्ये एक आमची विद्यार्थिनी अचानक ट्रक खड्ड्यामुळं तिचा अपघात झाला. अशा अनेक अपघात झाले. आमचे गाववाले लोकांच्याही माहिती त्या अपघातामध्ये झालेल्या आहेत. आज चाकण शहर असन, कुर्ले असन, मुळे असन किंवा ह्या भागामध्ये रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. मला एकच सांगायचं आहे की शाश्वत विकास नको, पायाभूत सुविधाचा उपलब्ध करून चाकण शहराचा, खेड तालुक्याचा विकास झाला पाहिजे. मला एकच अपेक्षा आहे की ह्या ठिकाणी उड्डाणपूल झाले तर रहदारीचा प्रश्न सुटन. आणि जे कंपनी मालक आहेत, ज्या कंपनी मालकांनी सांगितलं की आम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणार आहे, आज चाकण MIDCमध्ये माझ्यामते अंदाजे 1 ते 2 लाख कामगार या ठिकाणी काम करीत आहेत. त्याच्यावर अनेक उपजीविका या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. अनेकांना व्यवसाय मिळालेले आहे. व्यवसाय हॉटेल असन, कॅन्टीन असन, कॅबिन असन, अनेक उपलब्ध झालेले आहेत. पण गेले 10-20 वर्ष आपण स्थानिक लोकांनी तिथं लक्ष न घातल्यामुळं चाकण शहर असन किंवा तळेगाव दाभाडे या ठिकाणच्या उड्डाणपुलाची गरज आहे. मी दादांसंग बोलत असताना वाहतुकीचा मोठा अडथळा आहे. आज सर्वसामान्यांना चाकणला जायचं असन किंवा मोरं शिवनेरीला जायचं असन, भीमाशंकरला जायचं असन तर पहिला ट्रॉफिक जॅम होते. अनेकांच्या गाड्या आहेत, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर गाड्या आपल्या सगळ्या गाववाल्यांका आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आज वाहतुकीमध्ये जास्ती वाहनं आल्यामुळे रस्त्याला झालेली खड्डे आहेत ते जास्ती मोठे आहेत. आज चाकण असन ह्या भागामध्ये नागरिकांना जाण्याचा म्हणजे एक श्वास घेऊनच जावं लागतं, जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे. चाकण MIDCमध्ये असन किंवा आम्ही चाकणच्या बैल बाजारात येत असन किंवा भाजीपाला न्यायला असन तरी आमच्या शेतकऱ्यांचा त्रास होतो आहे. मला एकच सांगू इच्छितो की अजितदादांनी सांगितलं होतं की इथं 4 उड्डाणपूल झालेच पाहिजे. आणि माझी अपेक्षा आहे की सरकारने आणि स्थानिक आमदार असेल, खासदार असन यांनी जास्तीत जास्त लक्ष घालून चाकण असन, पिंपरी चिंचवड शहर असन या लगतच्या भागाचा विकास हा उड्डाणपुलामुळंच होईल. आणि उड्डाणपूल झाल्यामुळं या भागातल्या नागरिकांना काही त्रास होणार नाही असं मला वाटते.